हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीक वरदा हरिंद्र श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, श्री प्रभु महाराज की जय, रामदेवता। ओम नमो जियाध्याय वेद प्रतिपाध्याय, जय जय सुसंविध्यान आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु, मने निवृत्ती दासु अवधारी जोजी, हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुरेश, तेथे वर्ण वपू निर्दोष निरवत असे, स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव, तेथे लावण्याची जीव अर्थ शोभा, अष्टादश पुराणे तेची मनी भूषणे, पद्ध पद्धती जीवने प्रेम रत्नांची, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सच्चिदानंद आनंद घन विश्व व्यापक अखिल कोटचे ब्रह्मांड आहे, श्री भगवान पंढरीश मानवण परमात्म्याच्या प्रार्थना करून आज आपण या सेवेला सुरुवात करत आहोत। प्रत्येकाला मृत्यू आता या चिंतनावरती आपण बोलत असताना प्रत्येकाला मृत्यू आहे, प्रत्येकाला मृत्यू झाल्यानंतर काही लोक स्वर्गात जातात, काही ब्रह्मलोकात जातात, काही कैलासात जातात, तर काही नरकात सुद्धा जातात। स्वर्गात जाणारी माणसे कर्मानुसार नरकात जाणारी माणसे या मृत्यू लोकापासून म्हणजे या पृथ्वीपासून जो नरक आहे त्या नरकाचं अंतर 400 चौरस मैल एवढं आहे। त्या नरकाच्या शेजारी एक सोन्याची तटबंदी केलेलं एक भव्य जीवन महाल आहे। नरकामध्ये चित्र विचित्र असे पक्षांनी भरलेले भरपूर बागा असून बंदीजन अत्यंत सुस्वरूप आहे। यमदूत त्या प्रेतात्म्याच्या सर्व प्रवास वर्णन करत सांगतात, अगदी जन्मापासून असे 84 लक्ष 784 नरक आहेत, त्यातही पुन्हा 28 नरक तर महाभयंकर आहेत। जे लोक स्वार्थ साधण्यासाठी वाटेल त्या मार्गाचा अवलंब करतात, फक्त आपला स्वार्थ झाला पाहिजे, कुणाची माय मरून अथवा मावशी मरून पण आपली डाळ शिजली पाहिजे, असे जे स्वार्थी लोक असतात, असे स्वार्थी लोक मात्र अशा लोकांना यमदूत मारी झोडीत तोडीत त्या नरकात नेऊन टाकतात। त्या नरकामध्ये अनेक प्रकारच्या यातना असतात। भगवंत म्हणतात, जो परस्त्रीवरती वाईट नजर ठेवतो, दुसऱ्याचं द्रव्य हरण करतो, लोकांची फसवणूक करतो, हिंसा करतो, ब्राह्मण समाजाशी दुष्टतेने वागतो आणि आपलं जे खरं नाही असं कुटुंबात जनामध्ये लोकांमध्ये फसवतो, त्याला पाखंडी स्वरूप म्हणतात। शिवाय याच्या व्यतिरिक्त अजून जे गोरगरीब लोक आहेत, निरापराध लोक आहेत, अशा लोकांवरती सुद्धा अन्याय करतो, अशी लोक नरकात जातात। फार मोठी यादी सांगितली अजून, जी मुकी ज्यांना बोलता येत नाही, जी गरीब बिचारी त्या लोकांचे हाल करतो, ब्राह्मणांचं द्रव्य लुबाडतो, अशी पापी करणारी नरकात जातात। पण पशु हत्या करणारे, यज्ञ करणारे, पशु हत्या करून यज्ञ करणारे, म्हणजे एखादा अंगारा दुपारा देव असेल, तो आपल्याला म्हणतो की तुम्हाला तुमचं काम जर करायचं असेल तर तुम्हाला 4 पाय द्यावं लागतील, असा यज्ञ करणारे सुद्धा, पशु हत्या करून यज्ञ करणारे ते सुद्धा नरकात जातात। दुसऱ्याचे घर जाणारा आणि आपली पोळी भाजणारा अशी माणसं सुद्धा नरकात जातात।
दुसऱ्याला मारण्यासाठी विष प्रयोग करणारे, विद्या रूप पैसा याचा गर्व करणारा, म्हणजे मी खूप ज्ञानी असा अभिमान धरणारा सुद्धा नरकात जातो. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जरी तिळभरी अभिमान जरी झाला, बरं का, अभिमान तिळभर जरी झाला तर त्याला नरकात पडावं लागते. गरुड सुद्धा सांगितलेलं आहे. एखाद्याला रूपाचा अभिमान असतो. याच्या उलट कोकिळा काळी असते, रूपवान नसते. पण कोकिळा म्हणजे माहिती का तुम्हाला, काळ्या घेतल्यात पडली कोकिळा तर ती सापडत नाही, अशी कोकिळा. पण त्या काळ्या कुट्ट असणाऱ्या कोकिळेची उपमा गोऱ्या गोऱ्या असणाऱ्या लता देवी मंगेशकरला दिली. गान कोकिळा म्हणजे किंमत रूपाला नाही, गुणाला. लता देवी रूपवान होत्या, पण त्यांच्या रूपाची त्यांना पदवी नाही दिली, तर काळ्या कोकिळेची पदवी दिली. त्या रूपाचा सुद्धा अभिमान काही उपयोग नाही. एखाद्या ठिकाणी श्रीमंत माणूस असतो आणि मग तो श्रीमंत माणूस गर्वामध्ये राहतो, अभिमानात राहतो. अशा श्रीमंत माणूस आणि गर्वामध्ये अभिमानी असणाऱ्या माणसाला सुद्धा नरकात जावं लागतं. बरोबर आहे. जादूटोणा करून दुसऱ्यांचे जीव घेणारा, म्हणजे लिंब नारळ बावल्या असं करून दुसऱ्याचा जीव घेतात लोक, ही सुद्धा नरकात जातात. आणि नेहमी मारामारीची भाषा, तुझ्याकडे बघून येईल, तुला मी दाखविलच, मी नाही बघ संपूर्ण लिहिलं इथं लिहिलेलं ते सांगतो. मग त्याच्यानंतर पैसे असतात सगळं, असं नाही सगळ्यांचे पैसे असतात, पण निव्वळ कंजूसपणा धरणारा सुद्धा नरकात जातो. आणि कंजूस लोक असतात काही काही, त्या कंजूसांना तर काही ठिकाणी उपमा मक्खी चूस म्हणून दिली. मक्खी म्हणजे माशी. काय झालं, जेवायला बसलं, पुरणपोळीचा बीत होता, तुपाची वाटी होती शिल्लक, तुपात पडली माशी. आता ती माशी उडणार, तिला तूप लागणार, ते तूप वाया जाणार. असा मक्खी चूस, ती माशी सुद्धा असा चोखून चुकून मग फेकून देतो, त्याला मक्खी चूस म्हणतात. म्हणजे कंजूस, म्हणजे खरकाट्या हाताने आपली म्हणे, सातारीची म्हणे होते, खरकाट्या हाताने कावळा सुद्धा उचलीत नाही. असा कंजूस माणूस सुद्धा, अति कंजूस म्हणतात त्याला, तो सुद्धा नरकात जातो. विनाकारण दुसऱ्यावरती खोटा आळ घेणं, बरं का, खोटा आळ घेणं सुद्धा, दुसऱ्यावर खोटा आळ घेतो ना, तो सुद्धा नरकात जातो. अजून भारी सांगितलंय, जो लायक नसलेला बेशरम त्याला सुद्धा नरकात जावं लागतं. म्हणून पश्चाताप पूर्वक हरिनामाचे स्मरण करीत माणसाने जावं. अशी नरकात जाणारी लोक आहेत, तशी स्वर्गात जाणारी सुद्धा लोक आपल्याला पाहावयास मिळतात. कर्मानुसार प्रत्येकाला कर्मानुसार जावं लागते. खोटे बोलणारे, चाडीखोर, लोभी, दुष्ट, ठग, क्रूर, हिंसक, वेगवेगळ्या गोष्टीच्या चोऱ्या करणारे, अशी फार मोठी यादी आहे. मी थोडक्यात तुम्हाला आपली कळत सांगतो. एखाद्याने चोरी केली, मग तो जवळच आहे, चोर आपल्या जवळच आहे, त्याची चोरी लपवणारा सुद्धा चोरच, त्यालाही नरकात जावं लागतं. जाळपोळ करणारा, लुटालूट करणारा, स्त्रिया व बालकांचा खून करणारा, खोटी साक्ष देणारा, पुनर्जन्मातील गती सांगून असे सांगतात की संत साधूच्या सेवेने धुतले जात नाही, असे कोणतेच महापाप नाही, अशी सगळी लोक नरकात जातात. पुत्र निपुत्रक असेल तरी पत्नी ती नसली तर धाकटा भाऊ, मोठा भाऊ, पुतण्या, भाचे, आते भाऊ, मामी भाऊ यापैकी कुणीही श्राद्ध क्रिया करू शकतो. एखाद्या वेळेस मुलगा नसेल तर त्याची पत्नी श्राद्ध करू शकते, आणि तीही नसली तर त्याचा धाकटा भाऊ आपलं श्राद्ध करू शकतो. मोठा भाऊ करू शकतो, पुतण्या करू शकतो, त्याचे भाचे सुद्धा आपले श्राद्ध करू शकतात. आते भाऊ असेल, मामी भाऊ असेल, कुणीही श्राद्ध करू शकतो. असा अधिकार शिष्याला सुद्धा दिलाय, गुरुला दिलाय, सासऱ्याला दिलाय, जावायला सुद्धा दिलेला आहे, मेहुण्याला दिलेला आहे, राजाला तर कुणाही अनाथाचे उत्तर कार्य करता येते. ते कार्य घराच्या बाहेर करावे. या संपूर्ण क्रियेमध्ये वस्त्र जर का विधी हा सर्वाधिक महत्वाचा असून त्याविषयी कार्य क्रिया अपूर्ण राहते व जीवाचा प्रेतभाव नष्ट होत असतो. या ग्रंथामध्ये जो शेवटचा विधी सांगितलेला आहे वस्त्रजग, वस्त्रजग म्हणजे एखादा तरुण मुलगा मेला असेल तर 2 वर्षाचा एक नंदी म्हणजे बैल दान करावा, आणि जर स्त्री मेली असेल तर गाय दान करायची. ती गाय दानाचं पुण्य आपण पाहिलं काय आहे. गायी दानाने त्या माणसाचा दंकिनी, शंकिनी, पद्मिनी, आपण मग त्याला वेताळी, अजून केस मोकळी करणाऱ्याला काय म्हणतात ते, हा ते तुम्हाला आता मी बोलायचं ते बरं वाटत नाही म्हणून तुमच्याकडे ओळखून घेतलं. अशा पिशाच्या योनीमध्ये जाऊ नये म्हणून गोदानाचं फार मोठं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अजून फार महत्वाचा विचार त्या ठिकाणी सांगितलाय, अपघाती मरण झाल्यानंतर वळूचं दान करावं, आणि प्रेतासाठी दान केल्यानंतर पर लोकांमध्ये हे कामास येतं. आपण ज्या माणसांच्या नावे आपण ते दान करतो
ते पुढील प्रेत ज्या ज्या गोष्टी प्रेता खातर इथे दान दिल्या जातात त्याला पूर्वकात प्राप्त होतात. तिथं आपण काल होतो, बरोबर काय? म्हणून ते वाचूनच मला दाखवलं प्राप्त होतं. अशा दिलेल्या दानामुळे त्या मृत जीवांच्या परलोकीचा प्रवास सुखावर होत असतो. कपडात दान केल्यानंतर काय होतं, छत्री दान केल्यानंतर काय होतं, पोशाख दान केल्यानंतर काही अशा सगळ्या गोष्टी उपयोगाला त्या ठिकाणी येतात. त्यातून मग आपल्याला प्रश्न पडतो, हे काही खूप शिकलेले लोक असतात, काही बुद्धिवादी असतात, तर काही नास्तिक असतात. सगळीच एक विचारायची नसतात. एकदा आता हे दान तिथपर्यंत पोचतं का नाही याच्याकरता मी तुम्हाला काही उदाहरणं तुमच्यापुढे ठेवतो. खरंच पोचतं. ग्रंथ सांगताय म्हणून पोचतं, म्हणून तुम्ही हा म्हणू नका. ते पोचतं का नाही म्हणून बुद्धिवादी माणसाने प्रश्न विचारायचं, कसं काय पोचतं, आम्हाला पटत नाही बुवा, असा प्रश्न निर्माण होतात. काय झालं, एकदा एक मित्र माझ्या बरोबर तो एका कार्यक्रमाला वास्तुशांतीचं मला कीर्तन होतं. तिथं डोंगरवाडी गाव म्हणून आहे समोर. तिथं माणिक मोकाशी म्हणून नावाचा एक माणूस राहिला आहे, सांप्रदायिक आहे. त्याच्या बंगल्याची वास्तुशांतीचं मला कीर्तन होतं आणि गावाकडला एक माझा जवळचा मित्र माझ्या बरोबर कीर्तनाला आला. कधी नाही पण तो त्या दिवशी कीर्तनाला आला, कारण त्याचे सुद्धा ते नातेवाईक असल्या कारणाने तो माझ्या बरोबर आला. आणि मग महाराज म्हटल्यानंतर महाराजचं जेवण विशेष ठिकाणी, मग विशेष ठिकाणी तोही माझ्या बरोबर होता. जेवायला आम्ही बसलो. इकडं 2-5 लोक, इकडं 2-5 लोक, मध्ये येतोय मी. पाटावरती मला ताटालाही पाठ आणि पाठीलाही पाठ, बसायलाही पाठ आणि रांगोळी काढलेली अवती भोवती कुंडलिकावरती होणार. आणि म्हणून मी नेहमीप्रमाणे आपला श्लोक घेतात जेवणापूर्वी. बहुतेक लोकांचा तो पाठही असतो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन कधी जीवित अन्न हे पुनर्ब्रह्म. हे वाक्य त्यांनी ऐकलं. बस आपल्या कामापुरता श्लोक घेतला. काय वाक्य ऐकलं? अन्न हे पूर्ण ब्रह्म. हे वाक्य त्यांनी ऐकलं. एका वाक्यात त्याच्यावर परिणाम झाला. तो म्हणला रोज अन्न खातो मी, पण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. ते कशामुळे संगीत आल्यामुळे त्याला कळलं. आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे म्हणून त्यानं लागण तेवढंच घेतलं, सगळं ताट साफसूफ करून ठेवलं. मलाही आश्चर्य वाटलं आणि मी खरकट टाकणार, पण आज बरोबर जेवलाय. आणि गाडी बसल्यानंतर तो माझे म्हणला, महाराज खरंच तुमच्या बरोबर आज आलो, आज मला फार मोठा फायदा झाला. काय तर म्हणला, अरे काय सांगू तुला. आता मित्र म्हणला एकेरी गाडी एकेतरी बोलला ना, एकेरी भाषेत. तुला काय सांगू बा, म्हणलं अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे मला गेली 40 वर्षात पहिल्यांदा कळालं. मग चांगलं झालं. म्हणलं महाराज उद्या कुठं कार्यक्रम आहे? म्हणलं उद्या सांगेल तुला. म्हणून 2 दिवसांनी आमच्या नातेवाईकामध्ये एक अंत्यविधी होता आणि त्यांनी मला विचारलं आज कुठे जाणार. म्हटलं अंत्यविधीला चालू, येतोस का? मला सोपी होईल. म्हटलं येतो, रिकाम आहे. आणि तो माझ्याबरोबर अंत्यविधीला आला. ज्यानं परवा दिवशी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे वाक्य ऐकलं म्हणून त्यानं माझी सलगी धरली. मित्रच होता, मग आता सलगी धरली, तो माझ्याबरोबर एका अंत्यविधीला आला. त्याने अंत्यविधीला काय पाहिलं माहिती? प्रेत पुढे चालतोय. प्रेताच्या पुढे काही माणसं चालतात, तशी प्रेताच्या मागे बहुतेक लोक चालतात. पण प्रेताच्या पुढे कधी माणसाने चालू नये, आता लक्षात ठेवा. प्रेताच्या पुढे शिकाळी करणारा माणूस असतो, त्याला आग्या म्हणते. आग घेऊन चाललेला म्हणून त्याला आग्या म्हणतात. तो माणूस आणि प्रेत याच्यामधलं अंतर, बरं का, याच्यामधलं अंतर 6 हाताचं असावं. किती हाताचं? 6 म्हणजे साहित्रिक 18 आणि 18 दिलं 9 म्हणजे 27 फुटाचं अंतर असावं. बरोबर, 27 फुटाचं अंतर असावं कमी कमी. इथून तर त्या गाडीपर्यंत, रोडपर्यंत तुमच्या एवढं अंतर असावं. आणि 4 खानेकरी त्याच्या मागे बाकीचा सर्व समाजाने चालावं. हे चालत असताना त्या अंत्यविधीच्या पाठीमागे अशी फुलाचे तुकडे केलेले, त्याच्यात काही चुरमुरे भरलेले, गुलाल काही पैसे भरलेले. एक माणूस असं ते अन्नाचे ना चुरमुरे मध्ये असं उधळत होता आणि तो माझ्या बरोबर होता. पण त्यानं पाहिलं आणि घेरलं. काय पाहिलं? हे अन्न आहे. आता चुरमुरे आपण घरीच खातो नाही, काही कर्नाटक प्रांतात त्याचे पोहे बनवून खातात. तुम्ही कधी गेला तर पहा, चुरमुऱ्याचे पोहे बनवतात, छान बनवतात ते लोक. आणि मग ते अन्न मी पायानं तुडवलं आणि त्याने मला असा चिमटा घेतला. म्हणला आणि जरा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. परवा दिवशी म्हणला अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. तुझं हे वाक्य ऐकलं माझ्या परिणाम झाला आणि आज ते अन्न तू पायानं तुडवतो, जरा लाज धर जरा. आणि म्हणलं तू म्हणतोय ते बरोबर आहे, पण तुला सांगू का, शास्त्रामध्ये असं सांगितलं की काही अन्न हे पायानं तुडवावं लागतं. ते अन्न पायानं तुडवलं तरच त्या माणसाला पुढची गती मिळते. विशेष बघा काय शास्त्र आहे का नाही. आता हे गरुडपणा अभ्यास केल्यामुळे सगळ्या गोष्टी करतात. आपल्याकडे तो विधी होत नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पण मराठवाड्यामध्ये आम्ही जातो कार्यक्रमाला. त्या ठिकाणी असे 13 पिंड केले जातात लाईव्हचे 13व्याच्या दिवशी. आणि एक एक पिंड असा डाव्या पायाच्या अंगठ्यानं, ज्यानं पाणी पाजलंय ना, शिकाळी धरली, त्यांनी डाव्या पायाच्या अंगठ्यानं तो पिंड उडवायचा आहे. भाताचा पिंड केलेला आहे, त्याच्यावर दही तूप सगळं पंचगव्य टाकलेले. तो पिंड असा पायानं उडवायचा आहे. का बरं उडवायचं आहे? त्याच्या मागचं कारण असे की पूर्वीच्या काळामध्ये माणसं मरताना त्यांची असूया
धान्यावरती असायची. धान्य, द्रव्य आणि मान या तीन गोष्टीवर माणसाची इच्छा असायची. कारण पूर्वीच्या काळात लोक तरुण मरत नव्हती, म्हातारीच मरायची. अन्न चांगलं असायचं आणि ती मरत असताना आता मी मेल्यानंतर भाताचं कसं होईल, या कणग्या भरलेल्या हे नीट खातील का, या अशा काही गोष्टी अन्नावरती असूया राहू नये म्हणून ते अन्न पाळणं तोडवायचं आणि त्या अन्नावरला अधिकार त्यांचा काढायचा. बाबा, तुमचा या अन्नावरचा अधिकार आज संपलाय आणि म्हणून तुम्हाला मी जे अन्नदान करतोय ते अन्नदान तिळांजलीने करतोय. ज्या पिंडावरती पाणी आमच्यानं वाहिलं जातं तो पिंड तो बाबांना, आईला, मुलांना, ज्याला असेल त्याला तो समर्पित केला जातो. त्याला म्हणाले आपल्या ग्रंथामध्ये लिहिलंय काही अन्न पायानं तुडवं लागतंय. तो म्हणला मला काही पटत नाही, अन्न पायानं तुडवावं हे कोणालाच पटत नाही. मग शेवटी अंत्यविधीला आला तो आणि त्यानं पाहिलं तिथं ते पिंडदानाचं कार्य पाहिलं. त्या पिंडाला त्यानं असं अंगठ्यानं पाणी सोडलेलं पाहिलं. विचारलं त्याने मला, महाराज हे अंगठ्यानं इथं पाणी सोडतात ते का? अरे म्हणलं हे इथं अंगठ्यानं सोडलेलं पाणी जिथं जो माणूस गेलेला आहे ना तिथपर्यंत जातो. आता तो बुद्धिवादी हुशार शिकलेला होता. तो म्हणाला लाबाड बोलताय म्हणला तुम्ही, आणि माझ्या डोळ्यासमोर ते पाणी अंगठ्यानं सोडलेलं ते तिथं जिरतंय आणि तुम्ही म्हणताय 86,000 योजना पितृ लोकांमध्ये ते पिंड गेलाय. चुकीचं आहे महाराज तुमचं. मला एखादं उदाहरण पटवून दे ना की इथं अंगठ्यानं सोडलेलं पाणी तिथं जातंय. अरे म्हणलं कसं उदाहरण द्यायचं, आम्ही ग्रंथात वाचलंय तेच तुला सांगतोय. नाही तर म्हणलं मी तुला उदाहरण देतो ते पाणी कुठं जाते. म्हणलं मग काय करतोस, म्हणला उद्या दुपारी 12 वाजता तू इंद्रायणी नदीवर ये. आमच्या गावाला इंद्रायणी नदी शेजारी. आणि खरंच मी दुपारी 12 वाजता नदीवर गेलो होतो, तर माझ्या अगोदर तिथे एक खेळ खेळत होता. काय, इंद्रायणी नदीमध्ये पाणी आहे, पाण्याच्या शेजारी एक वाळूचा ढिगारा आहे. त्या वाळूच्या ढिगाऱ्यामध्ये त्यांनी खड्डा खोदला. मी पाहतो, मी काय बोललो नाही तुम्हाला, मला काय बोलायचं नाही त्यामुळे मी काहीच बोललो नाही. जरा बारकाईने ऐका, सविस्तर सांगतोय तुम्हाला. खड्डा खोदला, नदीच्या पाण्याच्या लेवलला खड्डा गेल्यामुळे काय झालं, परिणाम असा झाला नदीचं पाणी त्या खड्ड्यात उतरलं. खड्ड्यात उतरलं पाणी, त्यानं पाणी साचून दिलं. साचलेलं पाणी तो असा गोंधळीत घ्यायचा आणि उजव्या खांद्यावरून असा मागं फेकायचा. मी म्हटलं काय करतोस, मला गप काहीच बोलायचं नाही म्हटला. तो बराच वेळ ते पाणी घ्यायचं, मागे टाकायचं. शेवटी मी कंटाळून त्याला म्हणालो, अरे मूर्ख झालास काय, ऊन किती वरती लागते, हा माथा गरम झालाय, तू काही बोलत नाही त्याच्यामुळे माझं डोकं अजून गरम झाले. लवकर सांग, मला नदीवरती बोलवले. म्हणलं आलाय ना तू, आलो. मी म्हणाल हे काय करतो, हे पाणी तू असं पाठीमध्ये काय टाकतो. म्हणलं तुला दिसत नाही का हे पाणी मी माझ्या उसाला देतोय. मुलं चांगले ऐकतात बरं का, हुशार येतो. हे पाणी मी माझ्या उसाला देतोय. मी पाठीमागं पाहिलं आणि हे पाणी त्याच्या पाठीमागच पडतंय 1-2 फुटावरती. आणि हा म्हणतोय उसाला पाणी. तर मी म्हटलं कुठे तुझा ऊस, तो म्हणला मी 4 किलोमीटर लांब आहे, म्हणजे इथून स्टेशन एवढा लांब ऊस आहे. आणि म्हणलं लेका 4 किलोमीटर लांब ऊस आहे तुझा आणि तू इथून पाणी उसाला देतोय. येडपाडा, हे 2 फुटावरती पाणी पडतंय, इथं पाणी इथं जाते, ते उसाला कुठं जाते. तो म्हणला मग शहाण्या, हे पाणी जर 4 किलोमीटर उसाला जात नाही तर 86,000 योजना आमच्याला सोडलेलं पाणी कसं जाईल. त्यांनी मला दिलेलं उदाहरण बरोबर आहे. माझी अक्कल आता बंद झाली. ग्रंथ पुराण शास्त्र वाचणारा अक्कल बंद झाली. पण ग्रंथावरती विश्वास असल्यामुळे मी त्याला त्याच्यासारखा मी म्हणलं तू काही उदाहरण दिलं तरी आमच्या बुद्धीला पटत नाही. आमचे ग्रंथ सांगतात आणि आमचा संतांवरची विश्वास आहे, त्यामुळे मी बदलणार नाही. चोर आलं ना, चोर आल्यानंतर एका कुत्र्याला चोर दिसतो. एका कुत्र्याला चोर दिसतो. कुत्र्याला चोर दिसला का कुत्रं भुंकतं. ते कुत्रं भुंकलं की गल्लीतली आलीतली बिल्डिंग मध्ये सुद्धा कुत्री भुंकतात. त्यांनी चोर पाहिलाय का, नाही. मग कुणी चोर पाहिला, एका कुत्र्याने पाहिलाय. जे रोडला फिरतोय ना, म्हणजे सैराट झालेलं कुत्र, त्यांनी चोर पाहिला, ते भुंकतोय. या कुत्र्यावरती ही गल्लीतली आलीतली घरातली कुत्री विश्वास ठेवतात. कुत्री कुत्र्यावर विश्वास ठेवतात. ही एकाने चोर पाहिलाय ना म्हणजे चोर आहे. कुत्री कुत्र्यावर विश्वास ठेवतात. संतांनी देव पाहिला, आम्ही काय देव पाहिलेला नाही. संतांनी देव पाहिलाय ना, मग आमच्यासाठी पशु असणारी कुत्री समजू आम्ही स्वतःला. संतांनी देव पाहिलाय ना, मग आमचा त्या संतांवरती विश्वास आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की देव आहे, व्यापक भरलेला आहे. कुणी पाहिला, आम्ही पाहिला नाही, तुम्ही पाहिला नाही, पण देव आहे का नाही हे मान्य करतोय आपण. तसं आमचा ग्रंथावरती विश्वास आहे, ते संतांनी लिहिलेले ग्रंथ आहे की इथं आमच्यानं सोडलेलं पाणी तिथं जातं. तो म्हणला काही सांगितलं तरी मला उदाहरण दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मला उदाहरण दे आणि तरच सांगितलं सोडलेलं पाणी तिथं जातं. आता उदाहरण क्रमांक 1 ऐका. ते कशाचं फुल आहे, मी पागल का नाही, हा मखमले. तो झेंडूचा माऊस भाऊ आहे, दुसरं काही नाही. हे फुल झेंडूच येत आहे बरं का. या फुलामध्ये सुगंध आहे. काय सुगंध या फुलामध्ये. या फुलातला सुगंध मी आता घेणार आहे बरं का, मी घेणार आहे, तो तुम्ही पाहायचा.
घेऊ का यातला सुगंध मी? बरोबर का? तुमच्या समोर घेतो, डोळे जरा उघडे ठेवा. घेता का नाही? मी घेतलेला सुगंध मी घेतलेला सुगंध कोणी कोणी पाहिला? खरं सांगा. फक्त क्रिया दिसली. फक्त क्रिया दिसली. आमच्यानं पाणी सोडलेली क्रिया दिसली. तो पाणी तिथपर्यंत पोहोचलाय, पिंड तुम्ही पाहिले का? पण पिंड गेलाय का नाही? कशाप्रमाणे? मी सुगंध घेतला घेतला मी घेतलेली क्रिया दिसली, पण मी घेतलेला दिसला नाही. तसं मी केलेली क्रिया दिसली, पण त्या क्रियाचा पिंडाचं सार, यातल्या फुलातला सार काय आहे? मकरंद आहे. फुल सार नाही ना, पिंडाचं सार जाते. पिंड जाण्याचं फार महत्व नाही. टीव्ही मध्ये मालिकेमध्ये पिंड जातो असं आकाशात, तसंच असतं ते. आता हे फुल काही कामाचं नाही, हे पूजेच्या कामाचं नाही. म्हणजे या फुलातला मकरंद जो मी सेवन केला, त्याचा अनुभव मला आहे. मला तो अनुभव आला, मी तुम्हाला सांगतोय. हो. उदाहरण क्रमांक 2. गावची यात्रा असेल, त्याला उरूस जत्रा म्हणतात. तर आपण ग्रामदेवतेला नैवेद्य देतो. पुरणपोळी मोठ्या मोठ्या एवढेच असतात. आपण मोठी खायची असते, देवाला छोटी, कारण देव लहान आहे, आपण मोठी. आणि मग देवाला आपण पुरणपोळीचा नैवेद्य देतो. आपण सांगतो पोराला, आई म्हणते, हे बाळू जा बाळा मंदिरात जा आणि एवढा पुरणपोळीचा नैवेद्य देवाला दाखव. त्यामुळे आपण पुरणपोळीचा नैवेद्य देवाला दाखवतो. देवाला दाखवलेला नैवेद्य देव खातो का? खरं सांगा, देव खातो का? देव नैवेद्य खात नाही तरी सुद्धा आपण नैवेद्य देतो का नाही देवाला? दाखवतो का? देव नैवेद्य खात नाही असं कोण म्हणाल? पंढरपुरामध्ये एक अशी घटना घडली. नामदेव महाराजांची आई गोनाई गोनाईनं सांगितलं, नामा आणि तुझे बाबा घरात नाही, हा नैवेद्य रावळामध्ये घेऊन जा आणि देवाला एवढा नैवेद्य दे बाळा. आणि आपली आई काय म्हणाली, एवढा मंदिरात नैवेद्य दाखव बाळा. दाखवणं वेगळं आणि देणं वेगळं. शब्दाची काय वाक्य पहा. नामदेव म्हणा, देवाला नैवेद्य दाखवायचा नाही, द्यायला सांगितलंय, खायला सांगितलंय. पहिल्यांदाच नामदेव देवळात गेले, रावळात गेले. देवाला म्हणे, देवा उशीर झालाय, चल लवकर, मलाही भूक लागली, खाऊन गेलो लवकर. तर देव कुठं नैवेद्य खातो का? देव म्हणतात, नामदेव म्हणतात, देवा हे बघ, रोज बाबा नैवेद्य घेऊन येतात आणि तू नैवेद्य खातो. आज बाबा नाही आले म्हणून नैवेद्य खात नाही का? हे बघ, तुझं नैवेद्य खाला नाही तर मला उपवास घडेल. नामदेव भक्त आहे हा देवाचा. भक्ताला उपवास घडणं हे देवाला आवडणार नाही. तुझं नैवेद्य खाला नाही तर मला उपवास घडेल, घरी आई मला जेवायला देणार नाही. त्यामुळे तुला नैवेद्य खावा लागेल. काही केला देव नैवेद्य खायला. शेवटी नामदेव म्हणले, हे देवा, तुला मी आता निर्वाणीचं म्हणजे शेवटचं सांगतोय, तू जर नैवेद्य खाला नाही तर मी तुझ्या या पायरीवरती डोकं फोडून प्राण देईल, तुला नैवेद्य खावा लागेल. नामदेव डोकं फोडणार तेवढा देवानं हात घातला, मग मलीसारखा हात घातला. देव विटेवरून खाली आला. आश्चर्य घडलं. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. मूर्ती दगडाची मूर्ती, पाषाणाची मूर्ती. नामदेव महाराजांनी आणलेलं नैवेद्य खाते. हे उदाहरण आहे आपल्या पंढरपुरातलं. म्हणजे देव नैवेद्य खातो, पण आपण नामदेव होऊन जात नाही. आपल्या अंतःकरणाचा जो भाव आहे ना, तो आपण नैवेद्य देताना दाखवत नाही. फिरवलं पाणी एक भोजन आणि ते एक भोजन त्या 5 किंवा 7 नैवेद्याला असं तोडून तोडून लावलेलं. कसा देव नैवेद्य काही? देवाला भोज आवडत नाही का? आपल्याला आवडतो म्हणल्यावर. देव नैवेद्य खात नाही. पण देव नैवेद्य खात नाही असं नाही. देवाने नैवेद्य खालेला आपल्याला दिसावं असं नसतं ते. देव त्या नैवेद्यातला सार तत्व घेतो. तुमचा अंतःकरणाचा भाव घेतो. देव भावाचा भुकेला ते सार तत्व घेतो. जसं फुलाचं सार तत्व मी घेतो, तसं देव सुद्धा त्या नैवेद्यातलं सार तत्व घेतो. हे कशावरून? हा ईश्वर सत्तेचा कायदा आहे. तो तुम्हाला आम्हाला नाही कळणार. देवाने केलेला हा नियम आहे. देवाचा नियम तो तुम्हाला आम्हाला कसा कळेल? पहा तुम्ही, गाई आणि बैल एका गोठ्यात असतात. गाईचा जन्म सुद्धा गायीपासून झाला, बैलाचा जन्म सुद्धा गायीपासूनच झालाय. गाईला हिरव्या पिढीचं ओझं टाकलं, तसं बैलाला सुद्धा हिरव्या पिढीचं ओझं टाकलं. सकाळी मालक आला बाटली घेऊन आणि त्यानं बैलाचं दूध काढलं. चुकलं का माझं? चुकलं का नाही? त्यानं गाईचं दूध काढलं. अहो, एकाच आईच्या पोटीतून दोघांचा जन्म झाला आणि दूध गाईला आहे, बैलाला नाही. बैलानं 4 पेंड्या जास्त खाल्ल्यात गाईपेक्षा, पण थेंबर दूध सुद्धा त्याला आलेलं नाही. हे कशामुळं? हा ईश्वर सत्तेचा कायदा आहे. कशामध्ये काय आहे हे त्यानंच निर्माण केलेलं आहे. ज्या निर्मितीपासून पिंडदान आपण करतोय, या पिंडाचं सार तत्व तिथपर्यंत जाते. आता हे कशावरून केलेलं दान तिथपर्यंत जातं, हे कशावरून हे सांगण्यासाठी आपण ही उदाहरणं तुमच्या पुढे ठेवली. माणूस मेला, 1 वर्षानंतर त्याचं वर्ष श्राद्ध झालं तर त्याचा पिंड वर्ष श्राद्धाचा पितृलोकात जातो. कुठं आहे पितृलोक? ब्रह्मदेवाच्या उजव्या बरगडीमध्ये 400 योजनेचा विस्तार आहे. ब्रह्मदेवाची बरगडी 400 योजनेची. मग ब्रह्मदेव किती मोठा नाही का? आणि त्याच्या उजव्या बरगडीमध्ये पितृलोक आहे. तुम्हाला आम्हाला सर्वांना शेवटी तिथंच जायचं. त्या पितृलोकाचा अधिपती नायक
सेनापती, कोतवाल, ठाकूर, चौधरी, पाटील. कोण आहे? 8 प्रकारचे वसू आहे. त्यातला 7व्या क्रमांकाचा जो देव आहे त्या देवाचं नाव आहे उपचर वसू. आपदाऊन उपचर, चर आणि आचर. म्हणजे जो मृत्यू लोकात येतो पुन्हा पितृ लोकात जातो, देवाणघेवाण करतो, तो उपचर वसू मृत्यू लोकात येतो. आणि आपण केलेल्या पिंडाचं सार तत्व घेतो. तो दिसलाच पाहिजे असं नाही. सार तत्व घेतो आणि पितृ लोकात घेऊन जातो. आपण ते आम्हाला दिसत नाही ना. ते दिसत नाही, ते दिसण्यासाठी शास्त्राने कावळ्याला त्या ठिकाणी निमंत्रित केलं. कधी येतो कावळा? पूर्वीच्या काळात काय पिंड होत नव्हते का? पण कावळ्याची काही गरज नव्हती. पण त्रेतायुगामध्ये एक अशी घटना घडली नाशिकच्या पंचवटीमध्ये. एका कावळ्यानं प्रभू श्री रामाची पत्नी सीता माता, त्या कावळ्यानं सीता मातेला पाहिलं. या अरण्यामध्ये एक सुंदर स्त्री आहे. कावळ्यानं पाहिलं. कावळे तसेच असतात, मूर्ख, गलिच्छ विचाराचे. तो कावळा साधारण नव्हता. तो कावळा इंद्राचा मुलगा होता आणि तो कावळा झाला होता, गंधर्व होता. आणि त्यानं ते सीता मातेला पाहिलं, त्यानं कावळ्याचं रूप घेतलं आणि काव काव करत होता. एकतर राजा दशरथाचं त्या ठिकाणी मरण झालेलं आणि त्याच्यानंतर कावळा आपल्या अंगणात येतोय. सीता माता एका साधूची मुलगी, म्हणजे एका जनकाची मुलगी, विचार करते, ज्या अर्थी कावळा आपल्या दारात आला त्या अर्थी आपल्या सासऱ्याला अन्नाची गरज आहे, म्हणून तिनं काही काही गोष्टी नैवेद्य कावळ्या पुढे टाकला. कावळ्याने त्या नैवेद्याला स्पर्श नाही केला, सीता मातेच्या पायाला स्पर्श केला. कावळा आहे तो चांगली गोष्टीला कधी स्पर्श करत नाही, वाईट गोष्टीला स्पर्श करतो. चांगली गोष्ट आणली ना कावळ्यासाठी दिलेलं, त्याला स्पर्श केला नाही. वाईट विचारानं सीता मातेला स्पर्श केला. वाईट विचारानं स्पर्श कावळ्याने केला, सीता मातेने ते जाणलं. एखाद्याची पाण्याची नजर काय हे स्त्रीला चांगलं कळतं बरं का. एखादा पुरुष काय नजरेने पाहतोय त्याचा स्पर्श सुद्धा सीता मातेने ओळखला. यानं मला जो स्पर्श केलाय कावळ्यानं, या स्पर्शाची जाणीव तिला वेगळ्या अंगी कारण झालं आणि तिनं आपल्या मालकाला सांगितलं. म्हणजे प्रभूला सांगितलं. प्रभूने काय केलं, ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी एक गवताची काडी घेतली, जिथं कावळा आहे तिला स्मरून त्या कावळ्याच्या पाठीला अंगावर सोडली. ती गवताची काडी नाही, ती दिसायला काडी होती, पण तो फार मोठा ब्रह्मविता रामबाण होता ना. तो रामबाण आता कावळ्याचा वेध घ्यायला निघाला. कावळा पुढे रामाचा बाण मागे. आता तो कावळा कावळा नाही, तो इंद्राचा दरबारातला गंधर्व इंद्राचा पोरगा आहे. आणि तो इंद्राचा पोरगा पहिला बापापाशी गेला. बापाला म्हणाला, बाबा बाबा माझ्या पाठीमाग बाण लागलाय, तो बाण रामाचा आहे. काय केलं? चूक झाली माझी अशी, या बाणापासून मला तुम्ही वाचवा. इंद्र म्हणाला, तू माझा पोरगा जरी असला, मी तुझा बाप देवाचा राजा जरी असलो तरी तुला वाचवता येणार नाही, कारण तो बाण रामाचा आहे. कुठं? कैलासात गेला, भगवान शंकराकडे विनंती केली, नकार मिळाला. ब्रह्मलोकात गेला, क्षीरसागरात विष्णूकडे गेला. शेवटी विष्णूने सांगितलं, जिथून ज्यानं बाण सोडलाय त्याला तू शरण जा. त्याला शरण गेला तरच तुला माफी मिळेल. आणि मग रामाला तो शरण गेला. माझ्याकडून चूक झाली, मूळ स्वरूपात आला, मी करूनही ते करण्याचा प्रयत्न केला, मला तुम्ही अभय द्यावं. राम म्हणाले, अरे पण मी बाण सोडलाय, मी भात्यातून सुटलेला बाण माघारी तर येत नाही, मला माघारी घेता येत नाही. मी दिलेला शब्द कधी माघारी घेत नाही. मग आता त्या बाणाचं काय? तुझा एक डोळा ठिकाणी होईल. म्हणून कावळ्याला एक डोळा आहे. वैज्ञानिक विचार काय सांगतं, कावळ्याला दोन्हीकडून एक, आपल्या 2 डोळे दिसतात, पण एकच डोळा दोन्हीकडून फिरतो. म्हणून कावळा एकाच ठिकाणी 360 डिग्री मध्ये त्याचं लक्ष जातं. आणि सांगितलं, देवा माझा एक डोळा गेलाय आणि मी तुम्हाला शरण आलो, म्हणजे मला काहीतरी वरदान द्या. मग रामाने वरदान दिलं. आतापर्यंत तुझा कोणी विचार केला नाही, पण मृत्यू लोकामध्ये तुझी सर्वजण लोक वाट पाहतील. कधी? पितृ परनावड्यामध्ये कावकाव करतो आपण श्राद्ध घालताना एक, आणि पिंडदान करताना 2. 2 वेळा तुझी लोक आतुरतेने वाट पाहतील. कावळ्याची कोण वाट पाहतो का? लोक पोपट पाळतात का? पोपट गोड बोलतो म्हणून. कावळा गोड बोलत नाही म्हणून कावळ्याला कोणी पाळत नाही का? कावळा सुद्धा पक्षी आहे, पोपट सुद्धा पक्षीच आहे ना. लोक पोपट पाळतात, कावळा पाळत नाही, पण कावळ्याची मात्र आतुरतेने वाट पाहतात. पोपट किती जरी गोड बोलत असला म्हणून पण पिंडाला पोपटाने शिवावं अशी पण इच्छा सुद्धा करत नाही, कावळ्याची इच्छा करतात. आता कावळा ज्या पिंडाला स्पर्श करणार आहे तो पिंड दही भाताचा आहे, लक्षात घ्यावं का. आणि दही भात कावळा कधीच खात नाही. एक असा ज्ञानोबाईचा अभंग आहे. ज्ञानोबाईंनी कावळ्यावरती अभंग दिलाय. ज्ञानोबाई म्हणतात, पहिलं तोगे काऊ पोकत आहे. अरे कावळ्या तू का ओरडतोस? पैल म्हणजे पैल तिराला, कावळा झाडावर बसलाय. त्या ती कावळा काव काव करतोय, म्हणजे काहीतरी शकून आहे ना. कावळा ज्यावेळेस ओरडतात ना त्यावेळेस काहीतरी शकून असतात आणि अपशकून असतात. कावळ्याचा थवा जर उजवीकडून डावीकडे गेला तर काहीतरी अपघात होत असतो. कावळ्याचा थवा डावीकडून उजवीकडे गेला तर काही शकून असतात. आता हे सगळं सांगायला नाही कावळ्याचं, म्हणजे मोठं वेळ लागतो, नाही सगळ्या गोष्टी लागायच्या. मी तुम्हाला एक मिनिट राहणार पोहोचतो.
म्हणून कावळ्याला ज्ञानोबा म्हणतात, अरे कावळ्या तू का ओरडतोस? हे बघ, तू जर शकून सांगायला, भविष्य सांगायला जर आला असेल तर माझ्या बाबतीमध्ये ज्ञानोबा म्हणतात, माझं भविष्य सांगणं चांगलं. कावळा काव काव करतोय, ज्ञानोबा म्हणतात, संत ज्ञानोबा म्हणतात, माऊली म्हणतात, हे बघ तू मला माझं भविष्य सांग, आणि तुला जर काय पाहिजे असेल तर मी काय देतो तुला. ऐक, उडले उडले काऊ तुझे सोन्यानं मडविलं पाऊल. हे कावळ्या, तुझं पाऊल मी सोन्यानं मडवी. ज्ञानोबा म्हणतात, मला तू शकून सांग. आता कावळ्याला कशाचं सोन्याचं पाऊल, कशाचं काय? कावळा सतत लोकांच्या चपला चोरतो, तू काय सोन्याचं कळलं तुम्हाला काय म्हणतो कावळाच. ज्ञानोबा म्हणलं, हे बघ कावळ्या, मी तुला काय देतो, दही भाताची उंडी. आलो आपण इथं, दही भाताची उंडी लागली तुझी या तोंडी, पण सत्य सांगे गोष्टी विठू येईल काही. मला सांग, ते कावळ्या तुला दही भाताची उंडी देतो, पंढरपूरचा विठू मला भेटायला आळंदीला येईल का? आला नाही का? समजलेला कोणाली पंढरपूर पांडुरंग आली, येईल का? ते कावळ्याला विचारतो अगोदर शकून. तरी कावळा काव काव करतोय. ज्ञानोबा म्हणाले, अरे दूध बरोबर वाटी लागली तुझी या ओटी, सत्य सांगे गोष्टी विठू येईल काही. तुला वाटी देतो, दही भाताची उंडी देतो. शेवटी प्रसंग असा असेल, मे महिन्यात असेल, कारण आपल्याला झाडाला आंबे पिकलेले होते, म्हणून ज्ञानोबाईंनी त्या आंब्याचाही नुसता तिथं दिलेला आहे. अरे आंबिया डहाळी फळे चिंबी रसाळी, कारण तो सिगल असेल का नाही. आंबिया डहाळी फळे चिंबी रसाळी, आधी चिरे काळी शेपूस. आजच मला शेपूस सांग, मी तुला पिकलेल्या झाडाचे हापूस आंबे खायला देतो. आता खरं सांगा, कावळ्याने कोणत्या आंब्याच्या फळाला चोच मारलेली तुम्ही पाहिजे का? कावळ्याला पिकलेले आंबे आवडत नाही. कावळ्याला दूध दिलं वाटीवर पेलं तर कावळा तरी वाटीवर दूध देत नाही. रम पिन पण वाटीवर दूध देणार नाही. तो काही काही पण दही भात खाणार नाही. काही होतं ना, काही पण काही पिन पण दूध वाटीवर दूध पिणार नाही. असा कावळा त्या दही भाताच्या पिठाला स्पर्श कसा करील, पण करतो. मी अनेक वेळा, आता 30 तारखेला मी तुमच्या त्या पलीकडे येडे बशीकर म्हणजे वाळवा तालुक्यात, सांगली जिल्हा, विकारांच्या पुढे कार्यक्रमाला जातो. त्याच्यानंतर नरसोबाच्या वाडीला कीर्तन माझं 1 तारखेला, म्हणजे कर्नाटक प्रांताच्या मंदिर त्या भागात, आणि त्या भागात म्हणजे बँगलोर हवेली जावं लागेल मला. त्या बँगलोर हवेला जाताना काही हॉटेल दिसतात. सर्वात जास्त हॉटेल 4 नंबर रोडला आहे, त्या बँगलोर मुंबई आहे. सर्वात जास्त हॉटेल कोणची? तांबडा पांढरा हॉटेल. अजून शुद्ध शाकाहारी, शुद्ध शाकाहारी सुद्धा पाठी लावली, आणि तिचे सगळे आजमी पाटील काय तांबडा पांढरा, म्हणजे तांबडा पांढरा जरी असला तरी तिथं शुद्ध नाव लिहिलेलं नाही. नॉनव्हेज आहेत, व्हेज नॉनव्हेज पाठी, व्हेज नॉनव्हेज एकच राहिल्यानंतर शुद्ध शुद्ध टाकता येत नाही. शुद्ध शाकाहारी म्हणजे तिथं शुद्ध अन्न खायला भेटतं. बरेच कावळे त्या पाट्या वाचून सुद्धा तिकडे घेत नाही, पुढे घेतात. की कावळ्याचं सांगते, म्हणजे कावळा असा पदार्थ माणूस आहे, आपला कावळा असा पक्षी असा पक्षी आहे की तो लेकरानं जर शौच केली रस्त्यावर, कावळा चोच त्या संडासला मारी, दही भाताचा भात खायला येणार नाही असा असणारा कावळा त्या अंत्येष्टीच्या दिवशी त्या दही भाताला स्पर्श करतो. आता का करीत असेल? कारण पिंड सार आहे ना, हे पूर्ण सार आहे, आणि सार गोष्ट कावळा कधीच खात नाही. मी आत्याने पाहिलं नाही, कावळा चांगली गोष्ट खात नाही. कावळा ज्यातल्या सार गोष्ट निघून गेली ना, मग कावळा खात गेलं की. आता पिंड सार आहे, या पिंडातलं सार तत्व उपचार नावाचा वस्तू घेऊन जातो. आता पिंडातलं सार तत्व घेऊन गेला, पिंड कसा राहिला आता? सार गेल्यानंतर आसार राहिला, साराच्या विरुद्ध आसार, कामीच्या विरुद्ध निकाली, म्हणजे साराच्या विरुद्ध आसार. आता पिंड आसार राहिला, आणि आसार पिंड राहिला म्हणून कावळ्याच्या आसार पदार्थाला स्पर्श. आता कावळ्याचा स्पर्श झाला तर मग लोक टाळ्या वाजवतात का? हा पिंड आता तिथपर्यंत गेला. मग जर पिंड तिथपर्यंत जात असेल तर आपण केलेलं दान धर्म तिथपर्यंत जाऊ शकणार नाही का? याच्यावर आपण बोलत, म्हणून आपण केलेलं दान धर्म तिथपर्यंत जात असतं. म्हणून तर आपल्याला ते दान त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. ते दान करत असताना प्रेतासाठी ते दान आपण केल्यानंतर ते प्रेत लोकांना जात असतं. काही ठिकाणी मरणाच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. 3 प्रकारचे मरण मृत्यू प्रत्येकाला येतो. एक मृत्यू आहे स्वभावनाश, दुसरा मृत्यू आहे स्पर्धानाश, तिसरा मृत्यू आहे आश्रयनाश. स्पर्धानाश म्हणजे दुसऱ्याने मारल्याने, त्याला खूप मर्डर म्हणतात. दुसऱ्याने मारल्याने मृत्यू येतो, त्याला दुसऱ्याकडून आला म्हणून स्पर्धानाश. दुसरा मृत्यू आहे
आसळे नाशिक